तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे की 2 तारखेला मतदान होणार आहे, म्हणजे उद्या मतदान होणार आहे आणि परवा त्याचा निकाल लागणार आहे. तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने अशी कुठली रिक्वेस्ट करणार आहात का, अशी कुठली मागणी करणार आहात का निवडणूक आयोगाकडे, जेणेकरून सगळा रिझल्ट एकंदरीत आता 21 तारखेलाच लागावा? कारण पहिल्या फेजमध्ये जर पहिल्याच टप्प्याच्या निवडणुकांचा अर्धा रिझल्ट लागला तर त्याचा पुढच्या ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का? आपण कोणाला विचारलं ताई? आपण सतेजजींपासून सुरुवात करूया की अशा पद्धतीची कुठली मागणी आपण करणार आहात का की निकाल एकत्र लागावा पहिल्या टप्प्याचा? नाही, देशामध्ये राज्यांमध्ये ज्या ज्यावेळी निवडणुका होतात टप्प्यानं होतात, फेज वाईज होतात, त्यावेळी निकाल कधी लागतो? शेवटलाच लागतो. मग निवडणूक आयोगानं ही जबाबदारी घ्यायला नको होती? ज्यावेळी या निवडणुका पुढे ढकलल्या त्यावेळी त्यांनी निकाल देखील पुढे ढकलायला पाहिजे होते, त्याच्या संदर्भात सुतोवाच करायला पाहिजे होतं किंवा त्याची चर्चा करायला पाहिजे होतं. एकंदरीत निवडणूक आयोग हे दबावाखाली आहे. त्यातलं एक उदाहरण मी सांगतो ज्याचा उल्लेख प्रवीणजींनी केला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सुप्रीम कोर्टामध्ये 50% वर आरक्षण या ठिकाणी देण्यासंदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहतानी ओपिनियन दिलं आणि ते निवडणूक आयोगानं मान्य केलं आणि त्या पद्धतीनं आरक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु मग त्यावेळी या सगळ्या गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणल्या गेल्या नाहीत का? आरक्षण कुणी टाकलं? शासनाच्या यंत्रणेनं आरक्षण टाकलं. सगळ्या गोष्टी शासनाच्या स्तरावर त्या ठिकाणी झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण टाकलं. मग आता शासन आमची जबाबदारी नाही आहे, स्वायत्त आहे, आमचा काही संबंध नाही. म्हणजे चांगलं झालं तर निवडणूक आयोगाचं कौतुक करायचं आणि वाईट झालं तर त्यांच्यावर ढकलायचं. हे सगळे निर्णय जे काय होत आहेत ते राजकीय दबावातून होत आहेत असं माझं ठाम मत आहे. त्यामध्ये मी हे मत मागं घेणार नाही, कारण की राज्य सरकारशी कन्सल्ट केल्याशिवाय निवडणूक आयोग जाऊ शकत नाही. अगदी सतेजजी, एक पुन्हा प्रश्न माझा रिपीट करते. माझा प्रश्न असा होता सतेजजी की या संदर्भामध्ये काँग्रेस कुठली मागणी करणार आहे का? कारण आज रवींद्र चव्हाणांनी अशा पद्धतीचं एक पत्र लिहिलेलं आहे निवडणूक आयोगाला, तर तुमच्याकडनं अशी काही मागणी होणार आहे का? प्रदेशाध्यक्षांनी ऑलरेडी आमचं पत्र दिलेलं आहे. आज त्यांनी जाहीररित्या सुद्धा त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. आमच्या हर्षवर्धन संकपाळ केलेलं आणि आमच्या सगळ्याच नेत्यांची प्रामुख्याने या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बरं, आणि प्रवीणजी तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की निकाल एकत्र लागावेत अशा पद्धतीची मागणी भाजपकडनं करण्यात येणार आहे का? आमच्या प्रदेश अध्यक्षांनी पूर्ण डिटेल पत्र निवडणूक आयोगाला लिहिला. सतेजजींनी मगाशी एक विषय काढला आरक्षण, पण त्याच्यात निकाल एकत्र लागावा अशी पण मागणी आहे. पत्र मी माझ्या समोर नाही आहे, पण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. माझा मुद्दा एवढाच आहे की सतेजजींनी सांगितलं की आरक्षण हे सरकार टाकतं, आरक्षण हे कलेक्टर टाकतं. सतेजजी फार ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा पूर्ण सन्मान करून मी 4 टर्म महानगरपालिका लढलो नागपूरची. आणि सतेजजी मागच्या वर्षी पण ओबीसीचं आरक्षण जास्त होतं, अनेक वेळेला आरक्षण जास्त होतं. आरक्षण निवडणूक आयोगाच्या फॉर्म्युल्याने टाकलं जातं, त्यामुळे तो काही सरकारचा विषय नाही. त्यामुळे सरकारवर नाहक दबाव आहे, सरकारचा दबाव आहे आमका, हे तुमचं सरकार राहो का आमचं सरकार? निवडणूक आयोग तुमच्या काळात बायस नव्हता आणि आमच्या काळात बायस आहे हा आरोप करणं चुकीचा. त्यामुळे सरकार आरक्षण टाकत नाही, निवडणूक आयोगाच्या फॉर्म्युल्याने आरक्षण येतं. अनेक लोक सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, त्यांना न्याय मिळाला नाही मिळाला, पण त्याचा काही सरकारने दबाव टाकला असा मुद्दा होत नाही. आणि निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाच्या नियमानीतीप्रमाणेच काम करतं. आणि जर त्या नियमांमध्ये जर अशी शक्यता असेल, ठीक आहे प्रवीणजी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याला आणखीन एका विषयावरती पण चर्चा करायची आहे, परंतु नक्कीच मतदारांचा